इरफान खानचे चरित्र. इरफान खान सहबजादे इरफान अली खान 7 जानेवारी 1967 रोजी टोंक, राजस्थान येथे जन्मलेला एक प्रसिद्ध भारतीय अभिनेता होता, ज्याने भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीवर अमिट छाप सोडली. पठाण वंशाच्या मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या खानचे आईवडील टायरचा व्यवसाय करतात. त्याची सुरुवातीची वर्षे टोंक आणि नंतर जयपूरमध्ये घालवली, जिथे त्याला त्याच्या मामाच्या प्रभावाखाली अभिनय करण्याची आवड निर्माण झाली. एक थिएटर कलाकार. इरफान खानच्या अभिनयाच्या आवडीमुळे त्याने नवी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये औपचारिक प्रशिक्षण घेतले, ज्यामध्ये तो 1984 मध्ये सामील झाला. मध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्याने जयपूरमध्ये MA पूर्ण केले. विशेष म्हणजे इरफान खाननेही क्रिकेटमध्ये वचन दिले होते आणि उदयोन्मुख खेळाडूंसाठी CK नायडू ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी त्याची निवड झाली होती, परंतु आर्थिक अडचणींमुळे तो उपस्थित राहू शकला नाही. 1987 मध्ये NSD मधून पदवी घेतल्यानंतर इरफान खानने टेलिव्हिजन मालिका आणि चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांसह कारकिर्दीची सुरुवात केली. मीरा नायरच्या सलाम बॉम्बे या चित्रपटात त्याची पहिली भूमिका होती. 1988 जरी त्याचे दृश्य शेवटी अंतिम आवृत्तीतून कापले गेले. 1990 च्या दशकात इरफान खानने चाणक्य, भारत एक खोज आणि स्टार बेस्टसेलर्स सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये दिसण्यासाठी टेलिव्हिजनमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केले. इरफान खानला चित्रपटसृष्टीतील यश आसिफ कपाडियाच्या द वॉरियर 2001 द्वारे मिळाले, ज्याने त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय चित्रपटात दरवाजे उघडले. हासिल 2003 आणि मकबूल 2004 मधील अभिनयासाठी त्यांनी समीक्षकांची प्रशंसा मिळवली. नंतरचे शेक्सपियरच्या मबेतचे रूपांतर होते. या भूमिकांनी त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दमदार अभिनेता म्हणून स्थापित केले. द नेमसेक 2006, अ माइटी हार्ट 2007 आणि स्लमडॉग मिलेनियर 2008 सारख्या चित्रपटांमध्ये या अभिनेत्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात झाली. बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या निर्मितीमध्ये अखंडपणे संक्रमण करण्याच्या त्याच्या क्षमतेने एक अभिनेता म्हणून त्याच्या अष्टपैलुत्वाचे प्रदर्शन केले. लाईफ ऑफ पाय 2012, द लंच बॉक्स 2013 आणि पिको 2015 मधील इरफान खानच्या कामगिरीने जागतिक आयकॉन म्हणून त्याची स्थिती आणखी मजबूत केली. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत इरफान खानला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 1 आशियाई चित्रपट पुरस्कार आणि 6 फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले. 2011 मध्ये त्यांना पद्मश्री, भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. त्याचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट हिंदी मीडियम 2017 आला, जो व्यावसायिक आणि गंभीर यशस्वी ठरला. आपल्या वैयक्तिक आयुष्यात इरफान खानने 23 फेब्रुवारी 1995 रोजी लेखिका आणि सहकारी पदवीधर सुतापा सिकदर यांच्याशी विवाह केला. या जोडप्याला बाबिल आणि अयान ही 2 मुले होती. 2012 मध्ये त्याने त्याच्या पहिल्या नावाचे स्पेलिंग इरफान वरून इरफान असे बदलले, असे सांगून की त्याने त्याच्या नावातील अतिरिक्त आरच्या आवाजाला प्राधान्य दिले. मार्च 2018 मध्ये शोकांतिका घडली जेव्हा इरफान खानने उघड केले की त्याला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर असल्याचे निदान झाले आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये भारतात परत येण्यापूर्वी त्यांनी 1 वर्षासाठी UK मध्ये उपचार घेतले. आजारी असूनही त्यांनी अंग्रेजी मीडियमवर त्यांचे काम पूर्ण केले, जे त्यांचे अंतिम चित्रपटात दिसणार आहे. 29 एप्रिल 2020 रोजी वयाच्या 53व्या वर्षी इरफान खान यांचे मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले, जिथे त्यांच्यावर कोलन संसर्गावर उपचार सुरू होते. आईच्या निधनानंतर अवघ्या 4 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या निधनाच्या बातमीने जगभरातील चाहते, सहकारी आणि चाहत्यांकडून शोककळा पसरली. इरफान खानचा वारसा त्याच्या प्रभावी फिल्मोग्राफीच्या पलीकडे आहे. त्यांची नैसर्गिक अभिनय शैली, त्यांनी साकारलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेत खोली आणि सूक्ष्मता आणण्याची क्षमता आणि भारतीय चित्रपट आणि जागतिक प्रेक्षक यांच्यातील अंतर कमी करण्यात त्यांनी केलेल्या योगदानासाठी ते ओळखले जात होते. 2021 मध्ये त्यांना मरणोत्तर फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, जो सिनेमाच्या जगावर त्यांच्या कायम प्रभावाचा दाखला आहे. शेवटी इरफान खानचा राजस्थानमधील एका छोट्या शहरातील मुलगा ते आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त अभिनेत्यापर्यंतचा प्रवास हा त्याच्या विलक्षण प्रतिभा, चिकाटी आणि त्याच्या कलेबद्दलच्या उत्कटतेचा पुरावा आहे. 3 दशकांहून अधिक काळ पसरलेल्या त्यांच्या कारकिर्दीने भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीवर अमिट छाप सोडली. प्रामाणिकपणा आणि सखोलतेसह विविध पात्रांना मूर्त रूप देण्याच्या खानच्या क्षमतेने त्याला त्याच्या पिढीतील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून वेगळे केले. आपल्या संपूर्ण आयुष्यात इरफान खानने अडथळे तोडले आणि बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील आर्ट हाऊस चित्रपट आणि व्यावसायिक ब्लॉकबस्टरमध्ये अखंडपणे संक्रमण करत अधिवेशनांना आव्हान दिले. त्याच्या अभिनयाने केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले नाही तर विचार आणि भावनांना उत्तेजन दिले, सिनेमाची कला उंचावली. त्याच्या शेवटच्या वर्षात एक विनाशकारी निदानाचा सामना करावा लागला तरीही इरफान खानने त्याच्या आजाराशी संपर्क साधला आणि अभिनयाची आवड जोपासली. 2020 मध्ये त्यांच्या अकाली निधनाने चित्रपटसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली जी भरून काढणे कठीण आहे. तथापि इरफान खानचा वारसा त्याच्या कार्याच्या माध्यमातून जगतो, अभिनेता आणि चित्रपट निर्मात्यांच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देतो. इरफान खानची जीवनकथा ही प्रतिभा भेटण्याची संधी, प्रतिकूल परिस्थितीत चिकाटी आणि खरोखरच सीमा ओलांडणाऱ्या कलाकाराची आहे. तो केवळ त्याच्या उल्लेखनीय कामगिरीसाठीच नव्हे तर त्याची नम्रता, त्याच्या कलाकुसरीबद्दलचे समर्पण आणि जगभरातील कोट्यवधी लोकांच्या हृदयाला स्पर्श करण्याची क्षमता यासाठी देखील स्मरणात राहील. चित्रपटसृष्टीतील इरफान खानचे योगदान पुढील अनेक वर्षे साजरे केले जाईल आणि त्याचा अभ्यास केला जाईल याची खात्री करून त्याच्या निधनानंतर त्याची स्मृती आणि प्रभाव दीर्घकाळ टिकेल.